मित्रांनो, आशिया सदन न्यूजच्या 9:15च्या विशेष सत्रामध्ये आपलं स्वागत. मी विराज कुंदा. 9:15च्या या विशेष सत्रात विशेष अशा इश्यूजवरती चर्चा करतो. आजपासून आपण या लाईव्ह चर्चेमध्ये दर्शकांनाही यामध्ये सामील करून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. त्यासाठी आपण कमेंट बॉक्समध्ये लिंक दिलेली आहे. ती लिंक शेअर करून तुम्ही या चर्चेमध्ये प्रत्यक्षपणे लाईव्हली सहभागी होऊ शकता. आजच्या या चर्चेचा विषय आहे ऑलिम्पिकमध्ये आपण पदकाच्या शर्यतीत मागे का. या विषयाच्या अनुषंगाने दर्शकांना या चर्चेमध्ये लाईव्हली भाग जर घ्यायचा असेल तर कमेंट सेक्शनमध्ये दिलेली जी लिंक आहे ती लिंक क्लिक करून ते या चर्चेमध्ये लाईव्हली सहभागी होऊ शकतात. कमेंट सेक्शनमध्ये आपण ती लिंक दिलेली आहे. मित्रांनो, आशिया सदन न्यूजचा हा पॅन्डेमिक नंतरचा जो काळ आहे त्या काळामधलं हे तिसरं विशेष सत्र आहे. पहिल्या सत्रामध्ये आपण इंग्लंडमध्ये भारतासारख्या जाती का नाहीत हा इश्यू घेतला होता. त्यालाही उत्तम प्रतिसाद मिळाला. तत्पूर्वी आपण एक ग्रंथ परिचय घेतला होता पार्थ पोळके सरांच्या हिंदू विरुद्ध वैदिक या ग्रंथाचा. असे अनेक इश्यू जे इश्यू महत्वपूर्ण आहेत. भारतीय समाज व्यवस्थेमध्ये जे सामाजिक सर्वर आहेत, अनुसूचित जाती अनुसूचित जमातीमधले जे आर्थिक सर्वर आहेत, ओबीसी जातीमधले गरीब, अशा सामाजिक आणि आर्थिक सर्वारांच्या आकांक्षाला पूरक असे जे इश्यूज आहेत, प्रश्न आहेत, ते प्रश्न घेऊन त्याची चर्चा आपण या विशेष सत्रामध्ये आजपर्यंत मांडली, यापुढेही ती मांडत राहणार आहोत. त्या पार्श्वभूमीवरती आजचा विषयही असाच महत्वपूर्ण आहे. आजच्या विषयामध्ये ऑलिम्पिकमध्ये आपण पदकाच्या शर्यतीत मागे का हा प्रश्न आहे. या प्रश्नाचं राष्ट्रवादी विचारवंत वेगळ्या अंगाने उत्तर देतात, उदारमतवादी वेगळ्या अंगाने उत्तर देतात. डाव्यांच्या विचारसरणी अनुरूप एक्स्ट्रीमिस्टना यामध्ये फारसा इंटरेस्ट नाही. सेंटर टेंडन्सी असणारे याच्यावरती एक वेगळं उत्तर देतात. अशा पद्धतीनं या प्रश्नावरती, जो प्रश्न भारतीय समाज व्यवस्थेशी जोडलेला आहे, भारताच्या प्रगतीशी जोडलेला आहे, भारताच्या ओळखीशी जोडलेला आहे, त्या प्रश्नावरती मत असणं हे अभिप्रेत आहे. परंतु जी असलेली मतं आहेत ती मतंही तपासणं हे महत्वपूर्ण ठरणार आहे. ऑलिम्पिकचा इतिहास म्हणजे जगभरातील विविध देशातील मानवांच्या क्षमताच्या विकासाचं एक निरीक्षण, एक परिमाण, एक मोजमाप, आणि त्यातून एकूणच मानवजातीच्या क्षमताचा अत्युच्च बिंदू काय ह्या प्रश्नाचं उत्तर शोधणं होय. त्यामुळं ऑलिम्पिक स्पर्धा ज्या मोटोवरती, ज्या उद्देशाने
निर्माण झाली आणि 100हून अधिक वर्ष ती सातत्याने जगभरामध्ये या स्पर्धा घेत आहे. तो जो उद्देश आहे, सिटियस, अल्टियस आणि फोर्टियस, लॅटिन भाषेतले हे 3 शब्द फास्टर, हायर आणि स्ट्रॉंगर, म्हणजे अधिक वेगवान, अधिक उंची गाठणं, अधिक बलवान होणं, या मानवी जातीच्या ज्या क्षमता आहेत त्या क्षमता तपासणं, त्याचा अत्युच्च बिंदू काय आहे हे आजमावणं, हा याचा मूळ उद्देश आहे. परंतु जेव्हा या स्पर्धा 1896-1900 मध्ये सुरू झाल्या, त्यावेळेला वंशावरती, जमातीवरती, भाषांवरती युरोपमध्ये राष्ट्र आकार घेत होते. आशियन आफ्रिकन देशामध्ये राष्ट्र आकार घेत होते. राष्ट्रांची निर्मिती जवळपास आवाक्यात आली होती. त्या पार्श्वभूमीवरती हा सुरुवातीच्या टप्प्यामध्ये वेगवेगळ्या वंशाचा, वेगवेगळ्या भाषांचा, वेगवेगळ्या जमातीच्या, मानव जातीच्या क्षमतांच्या अत्युच्च बिंदूचा मोजमापाचा प्रश्न होता. परंतु नंतरच्या काळामध्ये राष्ट्रांच्या निर्मितीनंतर हा राष्ट्राच्या ओळखीशी, राष्ट्राच्या संदर्भामध्ये हा जाणला जाऊ लागला. त्यामुळं आज आपण जो प्रश्न घेतला आहे तो आपण म्हणतोय, आपला देश या पदकांच्या शर्यतीमध्ये मागे का? मित्रांनो, आपण जाणता की या पदकांच्या शर्यतीमध्ये युरोपियन देश आणि अमेरिका सातत्याने अग्रेसर राहिलेले आहेत. आता आपण सुरुवातीच्या काळामध्ये मानवी जातीच्या क्षमतांचा विकास, त्याच्यावरचं राष्ट्रवादी विचारवंताचं, उदारमतवादी विचारवंताचं, डाव्या विचारवंताचं मत जाणून घेतलं. हे तिन्ही मत या चर्चेला बॅलन्स करतात. त्या पार्श्वभूमीवरती आपण अशी मांडणी करू शकतो की राष्ट्र निर्मितीमध्ये युरोपियन देशाने पहल केली. त्याचा परिणाम त्यांची जी समाज व्यवस्था होती, जी समाज व्यवस्था फ्युडॅलिस्टिक होती, जी समाज व्यवस्था कॉम्पिटिटिव्ह नव्हती, स्पर्धात्मक नव्हती, जी समाज व्यवस्था निर्बंधाने युक्त होती, अनेक बंधनं होती, अशा ज्या समाज व्यवस्थेमध्ये, अशा ज्या होऊ घातलेल्या राष्ट्रामध्ये लिबर्टी नव्हती, इक्वॅलिटी नव्हती, डेमोक्रेसी नव्हती. त्यामुळे मानव जातीचा, त्याच्या क्षमतेचा विकास हा कसा जोखावा लागत असेल? या निर्बंधामध्येच. मग ते युरोपियन राष्ट्र असो, आफ्रिकन राष्ट्र असो, आशियन राष्ट्र असो, याच्यामध्ये मानवी जातीच्या क्षमताचा अत्युच्च बिंदू गाठण्याचा जो प्रयास आणि ऑलिम्पिकच्या अंगाने तो युरोपियन राष्ट्रांनी गाठला, अमेरिकन राष्ट्रांनी गाठला, हे प्रस्थापित होणं काय स्पष्ट करतं? तर युरोपियन राष्ट्रांनी सर्वप्रथम मानव जातीच्या विकासामधले लिबर्टी, इक्वॅलिटी, डेमोक्रेसी, म्हणजे स्वतंत्र होण्याचे, समतावादी होण्याचे, लोकसत्ताक होण्याचे जे निर्बंध होते, जे अडथळे होते, ते अडथळे काय केले? दूर केले. त्याच्या उलट आशियन देशामध्ये, आफ्रिकन देशामध्ये अशा पद्धतीनं लिबर्टी, इक्वॅलिटी, डेमोक्रेसी ही मानव जातीला उपभोगण्याचा काळ हा आणखी दूर होता, यायचा होता. त्यामुळे आशियन आणि आफ्रिकन देशामधलं मानवजात ही या निर्बंधामध्ये होती, ती अस्पर्धात्मक जगामध्ये होती, फ्युडॅलिस्टिक संरचनेमध्ये ती जगत होती. त्या तुलनेमध्ये
युरोपियन देशाचा, अमेरिकन देशाचा, आफ्रिकन आणि आशियन देशाच्या मानवी जातीच्या क्षमतेचा विकास ऑलिम्पिक स्पर्धामधून आपण पाहिला, तो या पार्श्वभूमीवरती आपण पाहिला पाहिजे, असं माझं स्पष्ट मत आहे. या पार्श्वभूमीमध्ये जेव्हा आपण ऑलिम्पिक पदकाची मागील 100हून अधिक वर्षांमध्ये घडलेल्या या ऑलिम्पिक स्पर्धेमधल्या पदकांची टॅली पाहतो, एकूण मिळालेल्या पदकांची संख्या पाहतो, तेव्हा स्पष्टपणे आपल्याला दिसतं की युरोपियन राष्ट्र, अमेरिका यांनी पदक संख्या इतर राष्ट्रांच्या तुलनेमध्ये जास्त मिळवलेली आहे. 1896-19चा काळ, या काळामध्ये या युरोपियन आणि अमेरिकन देशामध्ये फ्युडॅलिस्टिक संरचना खिळखिळी होत होती. अधिक प्रगत अशी भांडवली लोकशाही तिथं येऊ घातलेली होती. त्या पार्श्वभूमीवरती ते निर्बंध विरळ होत होते, तुटत होते. अधिक स्वातंत्र्य देणारा मानवजातीला, अधिक समता देणारा, लोकांची सत्ता आणणारा असा तो काळ होता. त्यामुळं मानवजातीच्या क्षमतांना त्याचा विकास करण्यासाठी तो पूरक होता. त्याच्या तुलनेमध्ये हा जो काळ आहे आफ्रिकन देशामध्ये, आशियन देशामध्ये, त्या काळात फेडरलिस्टिक संरचना बळकट होती. त्यामुळे ते निर्बंधही बळकट होते. मानवजातीच्या क्षमतांना विकास होण्यासाठी पूरक वातावरण नव्हतं. हा जो मानवी क्षमताच्या विकासासाठी निर्बंध हटवण्याचा जो काळ आहे, तो काळ राष्ट्र बनल्यानंतर येतो. 1950च्या आसपास आफ्रिकन आशियन देशामधली ही जी फ्युडॅलिस्टिक संरचना असणारी राष्ट्र मुक्त होऊ लागली, राष्ट्र बनून आकार घेऊ लागली. लिबर्टी, इक्वॅलिटी, डेमोक्रेसीचं महत्व त्यांना कळालं, मानवजातीच्या हिताचं महत्व त्यांना कळालं, मानवजातीच्या क्षमतांच्या विकासाचं महत्व कळालं, त्याचं योगदान राष्ट्राच्या जडणघडणीमध्ये किती आहे तेही त्यांना कळालं. आणि त्या पद्धतीनं राष्ट्राच्या उद्देशामध्ये मानवजातीच्या विकासाचा उद्देशही अडॉप्ट केला गेला, स्वीकारला गेला. कल्याणकारी राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया सुरू होऊ घातली. त्यामुळे या टप्प्यामध्ये आपण पाहतो की कॉम्पिटिटिव्ह, स्पर्धात्मक जे होते ते युरोपियन राष्ट्र होते, अमेरिकन राष्ट्र होते. त्या तुलनेमध्ये आफ्रिकन, आशियन राष्ट्र ही तेवढी स्पर्धात्मक नव्हती. त्यांच्या मानवी क्षमतांचा विकास यांच्या तुलनेमध्ये कमी होता. या अंगाने जेव्हा आम्ही या ऑलिम्पिकमध्ये या राष्ट्रांनी मिळवलेल्या पदक संख्येकडे पाहतो, तेव्हा हे कोडं उलगडायला आपल्याला मदत होते. मित्रांनो, आज आपण पाहतो की 27 ऑलिम्पिक स्पर्धामध्ये आपण सहभाग घेतला. तसा सहभाग अमेरिकेने घेतला, तसा सहभाग ग्रेट ब्रिटनने घेतला, इटलीने घेतला, फ्रान्सने घेतला, जर्मनीने घेतला, रशियाने घेतला. तो जो सहभाग आहे त्या सहभागातून पदकांची जी संख्या आहे ती संख्या अमेरिकेची, त्यामध्ये मग गोल्ड आहे, सिल्वर आहे, ब्रॉन्झ आहे, या तिन्ही पदकांची एकूण संख्या 27 ऑलिम्पिक मध्ये अमेरिकेने जी मिळवली ती आहे 2400 पदकं. जवळजवळ 2500 पदकं त्यांनी मिळवली. त्याच्या खालोखाल जर्मनीनं 1300 पदकं, त्याच्या खालोखाल ग्रेट ब्रिटनने 1000 पदकं, फ्रान्स, इटली या युरोपियन राष्ट्रांनी त्याच तुल्यबळतेनं ही पदकं कमावली. रशिया, चीन हे वेगळ्या पद्धतीनं समाजवादाची संरचना फ्युडॅलिस्टिक स्टेटमधून आणण्यासाठी प्रयास करत होते. त्यांच्या समाज व्यवस्थेच्या संकल्पना युरोपियन संकल्पनाच्या वेगळ्या होता. या समाजवादी राष्ट्रामध्ये समता ही अतुच्छ ठिकाणी होती. त्या तुलनेमध्ये लिबर्टी आणि डेमोक्रेसी जी युरोपियन राष्ट्रामध्ये होती ती इथं अब्सेंट दिसते.
ही जी दोन तुलना आहे त्या तुलनेमध्ये जेव्हा आपण युरोपियन अमेरिकन राष्ट्र आणि समाजवादी राष्ट्र पाहतो तेव्हाही आपल्याला पदक संख्येच्या तुलनेमधलं इंगित समजतं, गुपित समजतं. त्यानंतर रशिया आणि चीननी पदक संख्या गाठण्यामध्ये, शर्यतीमध्ये जी स्पर्धात्मकता आणली ती स्पर्धात्मकता मग युरोपियन अमेरिकन राष्ट्र आणि समाजवादी राष्ट्र अशी स्पष्टपणे दिसू लागली. मग त्या तुलनेमध्ये भारत त्या पदकांच्या शर्यतीमध्ये कुठे होता? भारताने 27 ऑलिम्पिक मध्ये एकूण 31 पदके मिळवलेली आहेत. अमेरिकेची 2400, जर्मनीची 1300, ग्रेट ब्रिटनचे 1000, 600, 500, 700 अशी पदकं ह्या युरोपियन राष्ट्रांनी मिळवली. त्याच्या तुलनेमध्ये चीन आणि रशियाने समाजवादाच्या आपल्या समाज संरचनेने जी संरचना फ्युडॅलिस्टिक होती, सामंती व्यवस्था होती, त्यातले निर्बंध नष्ट करून त्यांच्यामध्ये इक्वॅलिटी आणली. त्याचं फळ त्यांना मिळालं. पदक संख्येच्या शर्यतीमध्ये ते वेगाने पुढे आले. परंतु भारत त्या तुलनेमध्ये वेगाने पुढे येताना का दिसत नाही? तर भारताने आपली निर्बंध असलेली समाज रचना, ज्याच्यामध्ये फ्युडॅलिस्टिक सामंती समाज व्यवस्था आहे, चीन आणि रशियाने आपली सामंती व्यवस्था नष्ट केली. तत्पूर्वी युरोप आणि अमेरिकेने सामंती व्यवस्था नष्ट करून भांडवली लोकशाहीमध्ये प्रवेश केला. रशिया आणि चीनने आपली सामंती व्यवस्था नष्ट करून समाजवादामध्ये प्रवेश केला. भारताने आपली फ्युडॅलिस्टिक सामंती समाज रचना नष्ट करताना रशिया, चीन याच्या तुलनेमध्ये भारताची सामंती समाज रचना ही वेगळी होती. चीन रशियाची सामंती समाज रचना ही युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेमध्ये वेगळी होती. युरोप आणि अमेरिकेच्या तुलनेमधली समाज व्यवस्था ही चीन आणि रशियाची वेगळी होती. चीन आणि रशियाच्या तुलनेमध्ये भारताची सामंती समाज व्यवस्था ही वेगळी होती. त्याचं काय कारण? तर चीन आणि रशियामध्ये नसलेली जाती व्यवस्था या सामंती व्यवस्थेमध्ये भारतामध्ये होती. म्हणजे भारतासाठी दोन मोठी बंधनं होती. एक सामंती व्यवस्था नष्ट करणं आणि सामंती व्यवस्थेच्या अनुषंगाने आलेली जाती व्यवस्था ही नष्ट करणं. ह्या दोन व्यवस्था नष्ट केल्यानंतर येणारी भांडवलदारी लोकशाही व्यवस्था जी होती ती काय करणार होती? मानवी क्षमतांचा विकास करणार होती. कशी? लिबर्टी, मानवी क्षमतांना स्वातंत्र्य देऊन, इक्वॅलिटी, मानवी क्षमतामध्ये समतावादाचा आधार देऊन या क्षमतांना विकसित करणार होती. आणखी कशी? लोकसत्ताक पद्धतीचं धारणा मानवी समाजामध्ये आणून ती काय करणार होती? या मानवी क्षमतांच्या विकासाला गती देणार होती. परंतु भारतामध्ये आलेली लिबर्टी, इक्वॅलिटी आणि डेमोक्रेसी ही जाती व्यवस्थेनं बद्ध झाली. ही सामंती व्यवस्था नष्ट झाली, परंतु सरंजामी व्यवस्था उपस्थित आहे. निम सरंजामी, निम भांडवली अशी ही समाज व्यवस्था जी आहे ती आज ही काय करते? लिबर्टी, इक्वॅलिटी आणि डेमोक्रेसीला पूर्णतः आपल्या जनतेला त्यांच्या क्षमता विकसित करण्यासाठी देऊ देत नाही. थोडक्यात काय? तर आपल्याकडे स्वातंत्र्य, समता आणि लोकशाहीचा जाती व्यवस्था, सरंजामी व्यवस्था यामुळं विकास झालेला नाही. तो विकास न झाल्यामुळं मानवी क्षमतांचा विकास ही अर्धवट स्थितीमध्ये राहिलेला आहे. त्याची परिणती काय होते? त्याची परिणती होते ऑलिम्पिक सारख्या जागतिक पातळीवरच्या मानवी क्षमतांच्या विकासाच्या मोपट्टीवरती आपण कमी पडतो. अत्यंत महत्वाचं हे कारण, ज्या कारणाचा उहापोह आपण केला त्या कारणाचा उहापोह राष्ट्रवादी विचारवंत करत नाहीत, लिबरल इंटेलेक्च्युअल करत नाहीत आणि डावे विचारवंतही करत नाहीत. त्या अनुषंगाने हा एक स्कोप
या पदकांच्या शर्यतीत आपण का मागे राहिलो, तो एक स्कोप विचारासाठी, एक प्लॅटफॉर्म, एक चौकट आपल्याला मी उपस्थित करून दिली. या चर्चेमध्ये आपल्याला गायकवाड साहेबांनी विचारल्याप्रमाणे युरोपियन आणि अमेरिकन मुळातच समृद्ध आहेत, आपल्याला इथं सर्वच बाबतीत दुष्काळ. युरोपियन आणि अमेरिकन मुळातच समृद्ध असण्याचं कारण जे आहे ते आपण जाणून घेतलं पाहिजे. मुळातच समृद्ध का आहेत? समृद्धीसाठी जे निर्बंध आहेत, मग ते सरंजामी व्यवस्थेचे असतील, जाती व्यवस्थेचे असतील, ते निर्बंध नष्ट करणं हे आवश्यक आहे. तुमची क्षमता आहे, पण तुमची क्षमता पूर्ण करण्यासाठी तुम्हाला अवकाश नाही, स्पेस नाही. तुम्ही भांडवलदार बनू शकता, परंतु त्या क्षमतांना विकसित करण्यासाठी स्पेस नाही, अवकाश नाही. तर ती समृद्धी कशी प्राप्त होईल? म्हणजेच निर्बंध जो आहे तो निर्बंध त्यामध्ये जर आला तर क्षमता असूनही त्या क्षमतांचा विकास होणं अशक्य आहे. हा जो अडथळा होता युरोपियन आणि अमेरिकन देशामधला, तो अडथळा त्यांनी बुर्झ्वा डेमोक्रेटिक रिव्होल्युशन करून नष्ट केला. त्याची किंमत तिथल्या जनतेला मोजावी लागली. आम्ही अशा पद्धतीची सामंती, सरंजामी, जाती व्यवस्था नष्ट करण्याची कोणतीही पहल केलेली नाही, कोणतीही आघाडी उघडलेली नाही. विचारवंतांनी अशा पद्धतीचा दबाव हा शासन संस्थावरती कधीही टाकलेला नाही. भारतामध्ये आपल्याला असं चित्र पाहायला मिळत नाही. उलट काय चित्र पाहायला मिळतं? तर मित्रांनो, अत्यंत खेदाने आपल्याला हे सांगावं लागतं, प्रशांत आतकरे प्रश्न विचारतायत. खेळाडूंना सोयी सुविधा द्या. आपण जर पाहिलं तर भारताला वैयक्तिक पातळीवरती जे पहिलं पदक मिळालं 1952च्या हेलसिंकी फिनलंडच्या ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये. महाराष्ट्राच्या शेतकरी कुटुंबातील, अगदी गरीब कुटुंबातील खाशाबा जाधव यांनी हे पहिलं पदक भारताला मिळालं. इंडिव्हिज्युअल मेडल जे आहे, ब्रॉन्झ मेडल, हे भारताला पहिल्यांदा मिळालं. त्याला शासन संस्थांनी कोणती सुविधा दिली ती? कोणतीही सुविधा नाही. त्याची जी क्षमता आहे, त्याची जी क्षमता त्यांनी प्रूव्ह केली. मग जेव्हा त्यांनी आपली क्षमता सिद्ध केल्यानंतरही त्याच्यासाठी आवश्यक जो प्लॅटफॉर्म आहे तो प्लॅटफॉर्म का मिळाला नाही? तर त्याचं कारण आहे शासक शोषक, म्हणजे शोषण आणि पीडन. कुणाचं? सामाजिक सरवार आणि आर्थिक सरवारा जातीचं शोषण पीडन करणारी जी व्यवस्था आहे, ती व्यवस्था अशा सोयी सुविधा खेळाडूंना देत नाही. खाशाबा जाधवांनाही अशी सुविधा मिळाली नाही. खाशाबा जाधवांनी त्यांचा परफॉर्मन्स नंतरच्या काळामध्ये देऊ शकले नाही. दुसरी गोष्ट, बिंद्राने दुसरं इंडिव्हिज्युअल मेडल मिळवलं. ते कशाच्या जीवावर मिळालं? तर त्यांच्याकडे असणारी जी साधन संपत्ती आहे त्यातून त्यांनी स्वतंत्र शूटिंगची रेंज आपल्या प्रॅक्टिससाठी बनवली, त्यातून ते मेडल मिळालं. PV संधू, तिची स्वतःची अकॅडमी आहे, त्या अकॅडमीमध्ये ती विकसित झाली. यानंतरच्या काळामध्ये आदिवासी जमातीमधून, अस्पृश्य जातीमधून अशा पद्धतीनं टॅलेंट हंट करून
मोठ्या प्रमाणामध्ये असे खेळाडू आपण ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पाठवले. जातीय व्यवस्थेचा पहिला जो प्रयास आहे तिची पॉझिटिव्ह विचारधाराही आली, परंतु काय त्यांच्याकडे नॅशनल हिरोज म्हणून पाहिलं नाही. पी.व्ही. संधूनी जेव्हा पदक मिळवलं तेव्हा सर्वात जास्त सर्च काय झालं गुगलवरती पी.व्ही. संधूचं, तर पी.व्ही. संधूची जात कोणती. आता आपण बॉक्सिंग मध्ये मेडल मिळवलं तर सर्वात जास्त लवलीनाची गुगल सर्च वर काय सर्च झालं तर तिचा धर्म कोणता, तिची जात कोणती. कटारिया नावाची खेळाडू वंदना कटारिया हॉकी स्पर्धेमध्ये क्वार्टर फायनल मध्ये तिने हॅट्रिक केली. तिच्या हॅट्रिकमुळे आपण सेमीफायनल मध्ये गेलो, पदकाच्या शर्यतीत गेलो. सेमीफायनल मध्ये आपण अर्जेंटिनाकडून हारलो. हरिद्वार मध्ये तिच्या घरापुढे उच्च जातीय तरुण जातात आणि जातीय रिमार्क देतात, नंगा नाच करतात. हे कसलं लक्षण. कशा पद्धतीनं तुम्ही या खेळाडूंच्या क्षमतांचा विकास करणार आहात, जातीच्या अंगाने, धर्माच्या अंगाने. हा जो महत्वाचा प्रश्न आहे त्याची प्रचिती कालच्या वंदना कटारियाच्या प्रकरणामधून आपल्याला येते. त्यामुळे भारतामध्ये मानवी क्षमतांचा जो विकास आहे तो ऑलिम्पिक मध्येच नव्हे, तो इंडस्ट्रियल रिव्होल्युशन मध्येही आहे, तो ऍग्रिकल्चर रिव्होल्युशन मध्येही आहे, तो सर्व्हिस सेक्टर मधल्या रिव्होल्युशन साठी आहे. मानवी क्षमतांचा विकास जोपर्यंत आपण सामंती, सरंजामी, जाती व्यवस्था आणि धार्मिक रिलिजियस रिफॉर्मेशन हे अडथळे आपण जोपर्यंत पार करत नाही तोपर्यंत पदकाच्या शर्यतीमध्ये ऑलिम्पिकचं मेडल असो, इंडस्ट्रियल रिव्होल्युशन असो, सर्व्हिस सेक्टर मधली रिव्होल्युशन असो, विज्ञानामधली शर्यत असो, तंत्रज्ञानामधली शर्यत असो, मानवी क्षमतांचा विकास हा बद्ध राहणार आहे, बंद राहणार आहे, मर्यादित राहणार आहे जोपर्यंत आपण हे युरोप, अमेरिकन, चीन, रशिया यांच्याप्रमाणे समाज व्यवस्थेतले निर्बंध आपण नष्ट करत नाही तोपर्यंत मानवी क्षमतांचा पूर्ण विकास होणं अपेक्षित करणं चुकीचं आहे. ही होती आजच्या आपल्या 9:15च्या चर्चेची मुख्य थीम. ऑलिम्पिक मध्ये आपणाला पदकाच्या शर्यतीमध्ये आपण का राहत नाही त्याचं कारण मी आपल्या पुढे टाकलं. आपण आपली कमेंट बॉक्समध्ये निश्चित करू शकता. वेगवेगळ्या पद्धतीनं अशा चर्चेमध्ये आपण सहभागी होऊ शकता. अशा चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी दिलेल्या लिंकवर क्लिक करून आपण येऊ शकता, आपले विचार मांडू शकता. वेगवेगळ्या पद्धतीनं वेगवेगळ्या विषयावरती चर्चा घडवून आणायची अपेक्षा असेल तर तसं आपण कमेंट बॉक्समध्ये सूचित करू शकता. आपण या 9:15च्या विशेष चर्चासत्रामध्ये उपस्थित राहिलात त्याबद्दल आपले धन्यवाद.